जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं डबल एका आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आता आहे ना, इकडे ना आम्ही अशा काड्या वगैरे तोडत होतो, जे की आपल्या ना सागाचे तोडलेल्या काड्या आहे का त्यांचे ना अशा काड्या वगैरे काढत होतो आम्ही. त्याचं काय काय नाही तुम्हाला पुढं कळलं. अरे मस्त आहे ना, लंब्या लंब्या काड्या काढल्या. हा कौन है ये लोग, कहाँ से आते हैं हे दोन आम्ही इकडे मस्त काड्या वगैरे काढतोय. तर आपल्या ना काड्या तोडून झालेल्या आहेत, लय मोठ तोडल्या. आता हे घेऊन जायचं आपल्याला तिकडे साईडला पपई शेतात. आता हे काय नाही याचा विषय, हे तुम्हाला पपई शेतात गेल्यावर कळलं. तर आता आहे ना आम्ही आलो होतो आमच्या पपई शेतामध्ये, आणि या काड्यांचं काय काय तुम्हाला सांगतो आता. तर या ज्या काड्या आहे ना आपल्याला आता साईडकडून आहे ना कोसून द्यायचे आहे, आणि याला आहे ना जाळं लावायचं होतं. कारण की आपल्या शेतातले जे पपई लावलेले आहे का, याला ना साळ खाती. म्हणजे असे ना झाडांना डायरेक्ट वरून पूर्ण कट करून टाकतंय, झाडांचा पूर्ण नाश होतोय. लय मोठे ते झाड आहे ना, ते असे डायरेक्ट म्हणजे वर्षाचे पानं ते सगळं खाऊन टाकलेलं आहे. लय झाडांची नुकसान झाले आपली, म्हणजे एकदम बेकार. असे ना जवळपास आपले ना पूर्ण प्लॉटमध्ये 20-25 झाडं आहे ना खराब झालेली. त्यासाठी ना आपण आता याला आहे ना जाळं लावून त्यांना सगळीकडनं, जेणेकरून आहे ना जे साळे आहे का ते येणार नाही. तर आता आहे ना आपल्या ज्या सगळ्या काड्या आहे का त्या मस्त लावून झालेल्या होत्या. सगळ्या साईडने आपण काड्यांचं कंपाऊंड केलं होतं. आता याला आहे ना जाळं टाकायचं फक्त आपल्याला, जेणेकरून आपलं जे पपईचं शेत आहे याच्यामध्ये ससे किंवा दुसरं कोणतंच हे घुसणार नाही. आता बाकीचं जे आहे ना तुम्हाला ते पुढच्या पार्टमध्ये दाखवतो, कारण की हा जो व्हिडिओ आहे ना खूप लांब होईल. तर जाळ्याचं वगैरे सगळं व्हिडिओ तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये भेटेल. तर भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये.